5 वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून संमती दर्शवण्यात आली आहे। 5 वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून संमती। दोन्ही देशांमध्ये आता युद्धविराम झालेला आहे। दोन्ही देशांकडून यासाठी सहमती दर्शवण्यात आलेली आहे। 5 वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून सहमती दर्शवण्यात आली। 5 वाजेपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी असं विक्रम मिस्री यांनी म्हटलेलं आहे। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली। यामध्ये 5 वाजेपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं त्यांनी जाहीर केलं। सर्व लष्करी कारवाया ज्या त्या थांबवण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 5 वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून सहमती असल्याचं परराष्ट्र सचिवांकडून या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे। 5 वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून सहमती असं विक्रम मिस्री यांनी म्हटलेलं आहे। परराष्ट्र सचिव आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं। 5 वाजेपासून दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालेला आहे असं मिस्री यांनी म्हटलेलं आहे। तर त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम झाल्याचं ट्विट केलेलं होतं। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून सुद्धा युद्धविराम झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या डीजीएमओकडून हा फोन युद्धविरामासंदर्भात संवाद साधण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूच्या डीजीएमओंचा फोनवरून युद्धविरामासंदर्भात संवाद झाला। पाकिस्तानकडून हा संवाद साधण्यात आलेला होता। 5 वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून सहमती। दुपारी पाकच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना फोन आला, हा संवाद झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता युद्धविराम झाल्याची माहिती दोन्ही देशांकडून याला सहमती आहे। 5 वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची माहिती आता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्याकडून या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे। भारताकडून ऑपरेशन सिंधू राबवण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्यानं ड्रोननं किंवा मिसाईलनं हल्ले केले जात होते। 2 दिवस पाकिस्तानकडून हे हल्ले करण्यात आले। त्यानंतर आता भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केलेला आहे। पाक डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना दुपारी फोन आलेला होता, संवाद झालेला होता। मात्र भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केलेला आहे। ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची।